नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत. मॅक्झिमा ऑर मिनिमा किंवा त्याला आपण मॅक्झिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन असं म्हणतो. आता एखाद्या दिलेल्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू कशी शोधायची, त्यासाठी काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे. तर त्या स्टेप्स कुठल्या आहेत ते आपण आधी पहिल्यांदा विचारात घेऊ. आता ज्यावेळेस मॅक्झिमम मिनिमम शोधायचं असेल एखाद्या फंक्शन एफ एक्सचं, त्यावेळेस पहिली स्टेप एफ डॅश एक्स आणि एफ डबल डॅश एक्स म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार करायचं. दुसरी स्टेप एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं जे काय आहे इज इक्वल टू 0 कम्पेअर करायचं आणि एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. जर ती एक्सची व्हॅल्यू x1 एवढी असेल तर स्टेप 3मध्ये काय करायचं, ही x1ची व्हॅल्यू एफ डबल डॅश एक्समध्ये एक्सच्या जागी टाकून द्यायची, म्हणजे एफ डबल डॅश x1ची व्हॅल्यू शोधायची. जर एफ डबल डॅश x1 हा 0पेक्षा मोठा असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर फंक्शनला मिनिमम व्हॅल्यू असेल ती x इज इक्वल टू x1ला. आणि जर एफ डबल डॅश x1 लेस दॅन 0 दॅट इज निगेटिव्ह असेल तर फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू x1. दीज आर द पॉईंट्स वेअर फंक्शन इज मॅक्झिमम ऑर मिनिमम. ॲक्च्युली या व्हॅल्यूज आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इंडिकेट करत नाहीत, तर ती स्टेज इंडिकेट करतात. ॲक्च्युअल फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर लास्ट स्टेप चौथी स्टेप ही x1 ही जी व्हॅल्यू आहे ती एफ ऑफ एक्समध्ये एक्सच्या जागी टाकून द्यायची. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्सच्या इक्वेशनमध्ये जिथे ते एक्स आहे तिथे ते ही x1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची की ज्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन मिळू शकेल. तर ह्या 4 स्टेप्समधनं जर काय प्रोसिजर पूर्ण केली तर कुठल्याही फंक्शनचा आपण मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू शोधू शकतो. आता आपण एखादा एक्झरसाईजमधला सम बघू. एक्झरसाईज 2.4 क्वेश्चन नंबर 9मधलं सेकंड सम बघा. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू 2x³ मायनस 21x² प्लस 36 मायनस 20. स्टेप 1मध्ये काय आपण इंडिकेट केलं आहे, फाइंड एफ डॅश एक्स अँड एफ डबल डॅश एक्स. म्हणजे मी आता तुमच्या माहितीसाठी इथे स्टेप 1 म्हणून त्याला डिक्लेअर करतो आहे. व्हॉट इज एफ डॅश एक्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, हा 3 पुढे येईल मल्टिप्लायला 6x², हा 2 पुढे मल्टिप्लाय आहे 42x प्लस 36. ओके. आता स्टेप 1मध्ये आपण काय म्हटलं आहे, एफ डबल डॅश पण काढा. ओके, तेही तयार करू. हा 2 पुढे येईल 12x मायनस 42. इथे आपली स्टेप 1 कंप्लीट झाली. फाइंड F1 डॅश एफ डॅश एक्स अँड एफ डबल डॅश एक्स. आता आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे, स्टेप नंबर 2 काय आहे, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचं आणि एक्सची व्हॅल्यू शोधून काढायची. ओके. स्टेप 2 पुट एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर एफ डॅश एक्स काय आहे आपला 6x² मायनस 42x प्लस 36 इज इक्वल टू 0. 6ला बाहेर घेतलं x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. ते फॅक्टराईज केलं x मायनस 6 x मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर एफ एक्स इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू 1. इथे आपल्याला ह्यातली एक कुठली लेवल जी आहे ती मॅक्झिमम डिक्लेअर करते, एक कुठली तरी लेवल जी आहे ती मिनिमम इंडिकेट करते. स्टेप नंबर 3, when x is equal to 6 f double dash x is equal to f double dash x काय आपला 12x minus 42. therefore f double dash 6 is equal to या x च्या जागी 6 घातला 12 72 वजा 42 30. therefore fx is minimum at x is equal to 6. therefore minimum value of fx
इज एफ ऑफ सिक्स म्हणजे ओरिजिनल फंक्शनमध्ये एक्स जागी 6 घालायचं आहे. इज इथे लिहू आपण एफ ऑफ 6 इज इक्वल टू 2x³ 2 इंटू 6³ मायनस 21 इंटू 6² प्लस 36 इंटू 6 मायनस 20. ओके, आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सिक्स एक्स क्यूब मायनस 21x² प्लस 36x मायनस 20 या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी आपण काय घालणार आहोत आता 6 घालणार आहेत. बघू कॅल्क्युलेट करून आपल्याला जमते का. पहिल्यांदा 6x³ 2x³ एक्सच्या जागी 6 घातलं तर आज 216 वजा 21 गुणिले 36 अधिक 36 गुणिले 6 मायनस 20. ओके, आता 216 गुणिले 2 432 वजा 21 गुणिले 36 756 36 गुणिले 6 ओके 756. आता हे सगळ्या इक्वेशनची व्हॅल्यू आपण शोधून काढू. आता पहिल्यांदा प्लसवाल्या करूया. 7 2 8 3 आणि 1 4 4 आणि 2 6 या दोघांची व्हॅल्यू 6 5 आणि 2 7 648 वजा 776 मायनस 128. Therefore, minimum value of fx is minus 128. आता मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची आपल्याला. दुसरी व्हॅल्यू आपण देअरफॉर एफ डबल डॅश 1 एक्सची दुसरी व्हॅल्यू 1 आली. परत एफ डबल डॅश 1 घातली तर काय होते ते बघू आपण. एफ डबल डॅश म्हणजे आपला एफ डबल डॅश आहे 12x म्हणजे 12 इंटू 1 मायनस 42 42 वजा म्हणजे मायनस 30 विच इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आला आहे. देअरफॉर एफ एक्स इज मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज एफ ऑफ 1. काय एफ ऑफ 1 2 इंटू 1³ मायनस 21 इंटू 1² प्लस 36 इंटू 1 मायनस 20 2 मायनस 21 प्लस 36 मायनस 20 20 आणि 20 40 41 गेले. एक म्हणजे इथे आलं 36 आणि 38 38 वजा 41 म्हणजे मायनस 3. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज मायनस 3. दिस इज द आन्सर. त्या मॅक्झिमम मिनिमम शोधायचं असेल तर ह्या 4 गोल्डन स्टेप्स आहेत. पहिली स्टेप एफ डॅश एक्स आणि एफ डबल डॅश एक्स शोधायचा. एफ डॅश एक्स सेकंड स्टेप एफ डॅश एक्स इक्वल 0 करून एक्सची व्हॅल्यू शोधायची. एखाद्या ती एक व्हॅल्यू येईल किंवा 2 व्हॅल्यू येतील. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असेल तर 2 व्हॅल्यू होतील. नंतर ही जी काही एक्सची व्हॅल्यू आलेली आहे त्याला आपण सपोज x1 म्हटलं तर ती x1ची व्हॅल्यू एफ डबल डॅशमध्ये सबस्टिट्यूट करायची आणि चेक करायचं एफ डबल डॅशची आन्सर x1ला काय येतं आहे, पॉझिटिव्ह येतं आहे का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह येत असेल तर फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू ही x इज इक्वल टू x1ला असणार आहे. आणि जर का एफ डबल डॅश x1 निगेटिव्ह येत असेल लेस दॅन 0 तर फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू ही x इज इक्वल टू x1ला असणार आहे. इथे आपल्याला लेवल इंडिकेट झाल्या, अजून व्हॅल्यूज इंडिकेट झालेल्या नाहीत, फाइंड आउट झालेल्या नाहीत. आता मूळ फंक्शन जे आहे स्टेप 4
मूळ फंक्शन जे एफ एक्स आहे त्या एक्सच्या जागी x1 सबस्टिट्यूट करायचं. पुट x इज इक्वल टू x1 in place of fx and find out the maximum or minimum value of the function. एकदम सोपं सम आहे. 4 मार्काला अशा प्रकारचं सम बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप वेळा येतं. ओके, अजून एखादा आपण सम बघूया. त्यातलंच व्ही आहे त्याच एक्झरसाइजमध्ये. एफ एक्स इज इक्वल टू log x upon x. Therefore, step 1, f dash x डेरिव्हेटिव्ह कुठला फॉर्म आहे हा? u अपॉन v आहे म्हणजे अपॉन एक्स स्क्वेअर होणार x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे झालं 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू परत यू अपॉन व्ही आहे. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेज टू 4 होईल वरतील एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पार्ट 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स मायनस लॉग एक्स तसाच इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे इथे एक्स स्क्वेअरला एक एक्स निघून जाईल मायनस एक्स मायनस 2x इंटू लॉग एक्स अपॉन एक्स रेज टू 4. ओके, आता आपल्याला स्टेप 2 करायची आहे. स्टेप 2 काय सांगतो आहे? पुट एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 इम्प्लाईज एफ डॅश एक्स म्हणजे काय आपल्या दृष्टीने 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 इम्प्लाईज या एक्स स्क्वेअरला या एक्स स्क्वेअरला आपण इकडे पाठवलं तर 1 मायनस लॉग एक्स इज इक्वल टू 0 इम्प्लाईज लॉग एक्स इज इक्वल टू 1 म्हणजेच इम्प्लाईज ई रेज टू 1 इज इक्वल टू एस इम्प्लाईज एक्स इज इक्वल टू ई. लॉग फॉर्मचं इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं. ओके, आता स्टेप 3 आपल्याला एफ डबल डॅश एक्स जो आहे तो काय आहे तयार झालेला मायनस एक्स मायनस 2x इंटू लॉग एक्स अपॉन एक्स रेज टू 4 म्हणजेच एफ डबल डॅश ई एक्सच्या जागी आता आपण ई घालणार आहोत मायनस ई मायनस 2e इंटू लॉग ई अपॉन ई रेज टू 4 लॉग ईची व्हॅल्यू 1 म्हणजे हा झाला मायनस ई मायनस 2e दॅट इज मायनस 3e अपॉन ई रेज टू 4 दॅट इज मायनस 3 बाय ई रेज टू क्यूब. ओके, इंडिकेट करता है लेस दॅन 0 कारण निगेटिव्ह आहे. दिस इंडिकेट्स दिस पोजिशन इंडिकेट्स निगेटिव्ह साइन. That means f double dash at x is equal to e is negative. That means this is the maximum position.